Good morning, all of you. Last lecture I teach you antibiotic. Okay. So this chapter complete. Today start new chapter antifungal agent. So start. Continue of in this chapter. First introduction and classification. Starting introduction. Fungus is the type of microorganism. जे पण तुमचं फंगस आहे कशामध्ये तुमचं टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम जे पण तुमचं बॅक्टेरिया फंगाय प्रोटोझोल इन दिस टाईप. ओके. नेक्स्ट विच कॉजेस द इन्फेक्शन सिमिलर टू दॅट ऑफ बॅक्टेरिया. ज्या प्रकारे तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं त्याच टाईपमध्ये तुमचे फंगस इन्फेक्शन असतं. जनरली द फंगाय ऑफ जेनरिया कॅन्डिडेज इफिडर्मोफायटोन मायक्रोस्पोरिझम अँड ट्रायकोफायटोन कॉजेस द इन्फेक्शन. जे पण तुमचं फंग आहे ते तुम्हाला कसं जे पण टाईप्स असतात त्यामध्ये तुमचं कॅन्डिडिसिस त्यानंतर इपिडर्मोफायटोन मायक्रोस्पोरम अँड ट्रायकोफायटोन हे कशा तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला फंगस इन्फेक्शन होतं फंगसचं त्यामध्ये तुम्हाला हे टाईप्स आढळतात त्यामध्ये. नेक्स्ट दिस एजंट आर अप्लाय टॉपिकली इन द फॉर्म ऑफ ऑइंटमेंट क्रीम लोशन अँड सस्पेन्शन व्हाईल फ्यू आर ॲक्टिव्ह ओरली. जे पण तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला फंगल इन्फेक्शन होतं त्यावेळेस आपण टॉपिकली फॉर्ममध्ये अप्लाय करतो. त्यामध्ये त्याचे फॉर्म्युलेशन असतात ऑइंटमेंट क्रीम लोशन सस्पेन्शन आणि थोड्या प्रमाणात काय असतात ते आपण ओरलीसुद्धा घेऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला टॅबलेट असते त्यामध्ये तुम्हाला आयटेमॅक इट्रोगॅनाझोल फ्लुकॅनाझोल ह्या टॅबलेट फॉर्ममध्ये आपण ते ओरली अँटीफंगल एजंट टॅबलेट म्हणून कॅप्सूल म्हणून यूज करतो. ओके. सो स्टार्ट फर्स्ट अँटीफंगल एजंट. अँटीफंगल एजंट मीन्स अँटी मीन्स अगेन्स्ट फंगल मीन्स तुमचं फंग आहे जे पण फंगल इन्फेक्शन असतं त्यासाठी आपण काय करतो ते इन्फेक्शन रिड्यूस करण्यासाठी डिक्रीज करण्यासाठी इनिबिट करण्यासाठी आपण काय करतो अँटीफंगल एजंट यूज करतो. द केमिकल एजंट विच आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन. ज्यावेळेस तुम्हाला फंगल इन्फेक्शन होतं त्यासाठी आपण काय करतो अँटीफंगल एजंट यूज करतो. दिस एजंट यूज इन द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन कॉजेस बाय दिस व्हरायटी ऑफ फंगाय ऑन हेअर म्युकस मेम्ब्रेन और स्किन नोन ॲज अँटीफंगल एजंट. ज्यावेळेस तुम्हाला अँटीफंगल इन्फेक्शन होतं फंगल इन्फेक्शन होतं तुमच्या म्युकस मेम्ब्रेनवर तुमच्या हेअरवर किंवा स्किनवर त्यावेळेस आपण काय करतो अँटीफंगल एजंट हे यूज करतो. नेक्स्ट त्याचं आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत. त्यामध्ये टू कॅटेगरी अँटीफंगल एजंट आर क्लासिफाईड इंटू टू कॅटेगरी. दोन कॅटेगरीमध्ये त्याचं क्लासिफाय बघणार आहोत आपण. त्यामध्ये फर्स्ट इज सिंथेटिक कंपाऊंड अँड सेकंड इज नॅचरल प्रोडक्ट. जे पण सिंथेटिक कंपाऊंड आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत कार्बोक्झिलिक ॲसिड अँड देअर मेटॅलिक साल्ट. जे पण तुमचं कार्बोक्झिलिक ॲसिड कंटेनिंग कंपाऊंड आहे त्यामध्ये अनडिसायक्लिनिक ॲसिड हे आपण त्यामध्ये एक्झाम्पल बघणार आहोत इन डिटेलमध्ये. नेक्स्ट थायोकार्बोनिलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ज. थायोकार्बोनिलिक ॲसिडचे जेवढे पण डेरिव्हेटिव्ह आहे त्यामध्ये आपण त्याचं एक्झाम्पल बघणार आहोत टोलनॅफ्थेट. थर्ड इज फिनॉलिक कंपाऊंड म्हणजे फिनॉल ग्रुप कंटेनिंग जे पण कंपाऊंड आहे त्यामध्ये आपण सॅलिसिलिक ॲसिड हे काय तुमचं अँटीफंगल एजंट याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघणार आहोत. नेक्स्ट अझोल और इमिडाझोल. अझोल और इमिडाझोल कंटेनिंग जे पण कंपाऊंड आहे आपण त्यामध्ये बघणार आहोत मायकोनॅझोल त्यानंतर क्लोट्रॅमॅझोल हे आपण त्यामध्ये एक्झाम्पल बघणार आहोत. नेक्स्ट कॅटेगरी तुमची नॅचरल प्रोडक्ट. नॅचरल प्रोडक्ट म्हणजे नॅचरल प्रोडक्ट मीन्स जे पण आपल्याला नॅचरली आढळतात आपण त्याला म्हणतो नॅचरल प्रोडक्ट. त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक. अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिकमध्ये आपण बघणार आहोत ग्रिसिफेरिन. जे पण ग्रिसिफेरिन हे काय तुमचं नॅचरल अँटीबायोटिक आहे. ओके. अँटीबायोटिक्स मीन्स इट इज इनिबिट द बॅक्टेरियल इन्फेक्शन. ज्यावेळेस तुम्हाला फंगा इन्फेक्शन होतं त्यावेळेस त्याबरोबर तुम्हाला बॅक्टेरियल जर इन्फेक्शन असेल किंवा आपण फंगासाठी आपण अँटीबायोटिकसुद्धा यूज करू शकतो. त्यामध्ये सेकंड पोलेनी अँटीफंगल अँटीबायोटिक. पोलेनी अँटीफंगल अँटीबायोटिक पोले मीन्स नंबर ऑफ ज्यामध्ये ई मीन्स नंबर ऑफ तुमची अल्किन कंटेनिंग जे पण कंपाऊंड आढळतात
नॅचरल आपण त्यामध्ये बघणार आहोत. फर्स्ट इज द टेट्राइनिज. टेट्राइनिजमध्ये आपण बघणार आहोत नायस्टॅटिन आणि ॲम्फेटोसिरिन ए. नेक्स्ट पेंटेनिज. पेंटेनिजमध्ये आपण बघणार आहोत पेंटामायसिन, हे का तुमचं अँटीफंगल एजंट आहे. थर्ड इज द हेप्टॅनिज. हेप्टॅनिजमध्ये ॲम्फोटेरिसिन बी अँड हॅमायसिन, हे आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. सो स्टार्ट. फर्स्ट क्लास अँटीफंगल एजंट, त्यामध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट क्लास सिंथेटिक कंपाऊंड. सिंथेटिक कंपाऊंडमध्ये तुमचा फर्स्ट टाईप आहे त्यामध्ये कार्बोक्झिलिक ॲसिड अँड देअर मेटॅलिक साल्ट. जे पण तुमचं कार्बोक्झिलिक ॲसिड कंपाऊंड कंटेनिंग कंपाऊंड आहे, त्याचबरोबर तुमचं मेटॅलिक साल्ट, त्यामध्ये आपण एक्झाम्पल बघणार आहोत अनडिसायक्लिनिक ॲसिड. अनडिसायक्लिनिक ॲसिडमध्ये आपण इन डिटेल आपण बघणार आहोत त्याची फिजिकल प्रॉपर्टीज, त्यानंतर त्याचे फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण त्यामध्ये बघणार त्याचं कलर कसं, ओल्डर कसं, त्यानंतर त्याची सोल्युबिलिटी काय असणार, त्याची कॅरेक्टरिस्टिक, त्यानंतर आपण त्याची स्टोरेज कंडिशन बघणार आहोत, स्टॅबिलिटी बघणार आहोत, त्यानंतर त्याची युजेस आणि मार्केट फॉर्म्युलेशन आणि ब्रँड नेम. इन डिटेल आपण प्रत्येक क्लासचा आपण बघणार. सो स्टार्ट. फर्स्ट अँटीसायक्लिनिक ॲसिडच्या त्यामध्ये द ऑफिशियल अँटीफंगल फॅटी ॲसिड इज अँटीसायक्लिनिक ॲसिड. जे पण तुमचं अँटीफंगल अनडायक्लिनिक ॲसिड हे तुम्हाला कशामध्ये भेटतं, ऑफिशियली हे कोणत्या फॉर्ममध्ये असतं, तुमचं फॅटी ॲसिड फॉर्ममध्ये असतं. त्याचा फॉर्म्युला आहे CH2 डबल बॉन्ड CH CH2 8COOH. त्याचं केमिकल नेम कसं होईल तुमचं अंडेक 10 युनिक ॲसिड. अंडेक मीन्स म्हणजे तुमचं 10 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आणि लास्टला 10 इओनिक ॲसिड. 10 इनोइनिक ॲसिड मीन्स तुमच्या 10 नंबरला काय तुमचं 10 नंबरच्या कार्बनला तुमचं काय तुमचं कार्बोक्झिलिक फंक्शनल ग्रुप अटॅच असतो, म्हणजेच COOH. हे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं त्यामध्ये CH2 डबल बॉन्ड CH CH2 8COOH. हे झालं तुमचं अनडिसायक्लिनिक ॲसिडचं स्ट्रक्चर. त्यानंतर आपण त्याचे बघणार आहोत नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल ते कसं कोणत्या फॉर्ममध्ये असतं आपण याच्यामध्ये बघणार आहोत. फर्स्ट, इट इज अ कलरलेस टू पेल येलोइश ब्राऊन क्लिअर लिक्विड और व्हाईट टू येलोइश व्हाईट क्रिस्टलाइन मास. जे पण तुमचं अँटीफंगल एजंट आहे फिजिकली कसं असतं तुमचं पेल येलोइश ब्राऊन क्लिअर लिक्विड असतं. त्याचबरोबर तुमचं व्हाईट टू येलोइश व्हाईट क्रिस्टलाइन मास. नेक्स्ट, इट हॅज कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर. त्याची ऑर्डर आहे ती ऑर्डर कशी कॅरेक्टरिस्टिक असते. नेक्स्ट, इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर बट मिक्सिबल विथ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. जे पण तुमचं अँटीफंगल एजंट आहे अनडिक्लायनिक ॲसिड अँटीसायक्लिनिक ॲसिड हे तुमचं काय प्रॅक्टिकली कसं असतं वॉटरमध्ये इनसोल्युबल असतं बट मिक्सिबल विथ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. पण सोल्युबल कशामध्ये असतं ते तुमच्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. इथं अल्कोहोल क्लोरोफॉर्ममध्ये तुमचं काय असतं इथेनॉल क्लोरोफॉर्ममध्ये हे तुमचं सोल्युबल असतं. त्यानंतर त्याच्या आपण स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन बघणार आहोत. स्टॅबिलिटी, इट इज अफेक्टेड बाय लाईट अँड हेन्स इट इज स्टोर इन टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर ॲट अ टेम्परेचर बिटवीन 80 अँड 15 डिग्री सेल्सिअस. जे पण तुमचं अँटीफंगल एजंट आहे असं डायक्लिनिक आहे ओके अँटीसायक्लिनिक ॲसिड, तर ते कशामध्ये तुमचं स्टोरेज असतं, आपण कशामध्ये स्टोअर करून ठेवतो ते टाईटली क्लोज कंटेनर. टाईटली क्लोज कंटेनर म्हणजे काय, ते प्रोटेक्ट करतं तुमच्या जो पण अँटीफंगल प्रोडक्ट असतो तुमच्या कंटेनरमध्ये त्याचे प्रोटेक्ट फ्रॉम द डस्ट मॉइश्चर अँड एअर. जे पण तुमच्या जेणेकरून तुमच्या प्रोडक्टमध्ये डस्ट किंवा मॉइश्चर हे तुम्हाला आढळणार नाही. प्रोटेक्ट करतं तुमच्या डस्टपासून आणि मॉइश्चर. त्यामध्ये स्टेबिलिटी शेवटपर्यंत टिकून राहते. त्यासाठी आपण ते कशामध्ये स्टोअर करतो टाईटली क्लोज कंटेनर अँड लाईट रेजिस्टंट कंटेनर. लाईट रेजिस्टंट कंटेनर मीन्स दिस कंटेनर प्रोटेक्ट द मेडिकामेंट फ्रॉम हार्मफुल इफेक्ट ऑफ लाईट. जे बी लाईटपासून तुम्हाला हार्मफुल इफेक्ट होतो तुमच्या प्रोडक्टवरती जो तुमच्या कंटेनरमध्ये स्टोअर केला असतो ॲट 18 to 50 डिग्री सेल्सिअस स्टोरेजला, त्यासाठी तुमचं काय करते प्रोटेक्ट करतो. त्यामुळे आपण लाईट रेजिस्टंट अँड टाईटली क्लोज कंटेनर यूज करतो. नेक्स्ट त्याचे युजेस बघूया आपण. इट इज अ यूज ॲज टॉपिकल फंगिसाइड. आपण जे पण अँटीफंगल एजंट आहे ते आपण ॲज अ टॉपिकल
फंगिसाईड म्हणून यूज करतो. नेक्स्ट, इट इज ऑल्सो यूज इन कॅप्सूल फॉर ट्रीटमेंट ऑफ पिसोरेसिस. जे पण तुमचं अँटीफंगल एजंट हे तुमचं कॅप्सूल फॉर्ममध्ये आपण पिसोरेसिस डिसीजसाठी यूज करतो. पिसोरेसिस मीन्स अ स्किन डिसीज मार्क बाय रेड इची. जे पण तुम्हाला तुमच्या स्किनवरती काय होतं, तुम्हाला रेड किंवा इचिंग होते किंवा इचिंगमध्ये तुमची खाजू येते किंवा रेड रॅशेस पडतात, त्यावेळेस तुम्हाला काय होतं, तुमचा स्किन डिसीज असतं. त्यासाठी आपण काय करतो, हे अँटीफंगल एजंट यूज करतो. अँड थर्ड, इट यूज टॉपिकली इन द प्रोफायलेक्सिस अँड ट्रीटमेंट ऑफ डर्मॅटोफायटिक इन्फेक्शन ऑफ सुपरफिशियल एरिया. जे पण हे अँटीफंगल आपण हा टॉपिकल यूज करतो ज्यावेळेस तुम्हाला डर्मॅटोफायटिक इन्फेक्शन म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस त्वचा रोग होतो त्यावेळेस आपण त्याला काय करतो, आपण अँटीफंगल एजंट यूज करतो. तर याचे आपण ऑफिशियल प्रिपरेशन बघणार होते. त्याच्यामध्ये ऑफिशियल प्रिपरेशन कोणकोणते, अनडायक्लिनिक ॲसिडचे. त्यामध्ये फर्स्ट अंडासायक्लिनिक ॲसिड IP मीन्स इंडियन फार्माकोपिया. अनदर झिंक अंडासायक्लिनिक ॲसिड IP, झिंक अंडासायक्लिक ऑइंटमेंट IP. हे तुमचे झाले ऑफिशियल प्रिपरेशन फॉर अंडासायक्लिनिक ॲसिड. अंडासायक्लिनिक ॲसिडचे एक्झाम्पलमध्ये आपण काय काय बघितलं, त्याचं पूर्ण फर्स्ट इंट्रोडक्शन बघितलं, त्यामध्ये आपण त्याचं स्ट्रक्चर बघितलं, त्याचं केमिकल नेम बघितलं, त्यानंतर त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या. नेक्स्ट स्टॅबिलिटी, स्टोरेज अँड युजेस. अँड लास्ट ऑफिशियल प्रिपरेशन. हा झाला तुमचा फर्स्ट एक्झाम्पल ऑफ अँटीफंगल एजंट सिंथेटिक कंपाऊंड्स. त्यामध्ये आपण बघितलं अनडिसायक्लिनिक ॲसिड. हे झालं तुमचं. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला डिफाईन अँड क्लासिफाय अँटीफंगल एजंट, त्यामध्ये डेफिनेशन लिहायची अँटीफंगल एजंटची, त्यानंतर क्लासिफाय इन लिस्ट करायचं, त्यानंतर 1 by 1 एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं प्रत्येक क्लासमधलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण थायोकार्बोनिलिक ॲसिड डिरेटिव्ह. जे पण तुमचं थायोकार्बोनिलिक ॲसिड, थायो मीन्स सल्फर कंटेनिंग कार्बोनिक ॲसिड आहे, त्याचे आपण डिरेटिव्ह. त्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया टोलनॅफ्थेट. इट इज इस्टर ऑफ बीटानॅफ्थॉल. हे काय तुमचं बीटानॅफ्थॉल, इस्टर ऑफ बीटानॅफ्थॉल कंटेनिंग काय तुमचं टोलनॅफ्थेट अँटीफंगल एजंट आहे. त्याचे आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघूया. इट इज व्हाईट टू क्रीमी व्हाईट फाउंडर. जे पण तुमचं टोलनॅफ्थेट अँटीफंगल एजंट आहे हे काय तुमचं व्हाईट टू क्रीमी व्हाईट फाउंडर फॉर्ममध्ये आढळतं. नेक्स्ट, इट इज ओल्डरलेस, हॅज स्लाइट ओल्ड. हे तुमचं ओल्डरलेस असतं अँटीफंगल, पण थोड्या प्रमाणात काय असतं त्याला ओल्डर असते. नेक्स्ट, इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर. जे पण तुमचं टोलनॅफ्थेट अँटीफंगल एजंट हे प्रॅक्टिकली कसं असतं, इनसोल्युबल असतं वॉटरमध्ये, बट व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन अल्कोहोल, बट फ्रीली सोल्युबल इन क्लोरोफॉर्म. हे कसं थोड्या प्रमाणात सोल्युबल असतं म्हणजे अल्कोहोलमध्ये, बट एकदम फ्रीली सोल्युबल असतं क्लोरोफॉर्ममध्ये. पूर्णपणे हे टोलनॅफ्थेट अँटीफंगल एजंट सोल्युबल असतं. त्याची स्टोरेज कंडिशन आहे इट इज स्टोर इन टाईटली क्लोज कंटेनर. इट इज स्टोर इन टाईटली क्लोज कंटेनर. जे पण तुमचे टाईटली क्लोज कंटेनर आहे त्यामध्ये आपण काय करतो, हे अँटीफंगल स्टोरेज करतो. टाईटली क्लोज कंटेनर काय यूज करतो, जेणेकरून तुमचं जे पण डस्ट असते किंवा मॉइश्चर होणार नाही किंवा दुसरी बाहेरची एअर जी असते ती एअर तुमच्या कंटेनरमध्ये तुमच्या प्रोडक्ट स्टॅबिलिटी त्याची कमी होऊ नये, त्यासाठी आपण करतो टाईटली क्लोज कंटेनर यूज करतो. त्याचं ऑफिशियल प्रिपरेशन आहे टोलनॅफ्थेट BP, म्हणजे काय तुमचं ब्रिटिश फार्माकोपिया. हे तुमचं काय ऑफिशियल फॉर्म्युलेशन. हे झालं तुमचं सेकंड एक्झाम्पल ऑफ सिंथेटिक कंपाऊंडचं एक्झाम्पल. हे झालं टोलनॅफ्थेट. त्यामध्ये आपण त्याचं बघितलं फिजिकल प्रॉपर्टी, स्टोरेज अँड ऑफिशियल प्रिपरेशन. युजेस काय याचं, इट इज यूज इज द अँटीफंगल एजंट. सेकंड टाईप्स त्यामध्ये आपण बघतोय नॅचरल प्रोडक्ट. फर्स्ट आपण बघितला सिंथेटिक कंपाऊंड, ओके. आता सेकंड बघतोय आपण नॅचरल प्रोडक्ट. नॅचरल प्रोडक्टमध्ये आपण त्यामध्ये 2 सब टाईप आहे. फर्स्ट इज अ अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक अँड सेकंड इज अ पोलॅनी अँटीफंगल अँटीबायोटिक. त्यामध्ये आपण बघूया टेट्रायनीमध्ये आपण त्याचं एक्झाम्पल बघूया. फर्स्ट नायस्टॅटिन is a mixture of antifungal polyene produced by the growth of certain strain of Streptomyces noversis. जे पण तुमचं टेट्रायनी अँटीफंगल आहे ते म्हणजे नायस्टॅटिन. हे काय तुमचं मिक्सचर ऑफ अँटीफंगल पोलेनी, जे पण तुमचं नंबर ऑफ अल्किन कंटेनिंग जे पण अँटीफंगल एजंट आहे त्याच्या मिक्सचरपासून हे बनवलं असं.
याचा फायदा काय तर ते ग्रोथ ऑफ सर्टन स्टेन ऑफ स्ट्रिप्टो नॉर्सेस याची काय करते हे ग्रोथ प्रोड्यूस करते अँटीफंगलसाठी. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज काय त्याची, इट इज येल्लो टू लाईट ब्राऊन पावडर हॅव्हिंग सिरियल लाईक ओल्डर. जे पण तुमचं नायस्टॅटिन अँटीफंगल एजंट हे काय तुमचं येल्लो टू लाईट ब्राऊन पावडर फॉर्ममध्ये असतं, त्याची ओल्डर असते. नेक्स्ट इट इज हायग्रोस्कोपी, हे तुमचं कसं अँटीफंगल एजंट असतं हायग्रोस्कोपिक फॉर्ममध्ये असतं. नेक्स्ट इट इज व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल, हे काय तुमचं व्हेरी स्लाइटली सोल्युबल असतं वॉटरमध्ये अँड अल्कोहोलमध्ये. नेक्स्ट त्याचे आपण युजेस बघूया नायस्टॅटिनचे. फॉर प्रोफिलॅक्सिस अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्डिडिसिस ऑफ स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन, ज्यावेळेस तुम्हाला स्किन किंवा म्युकस मेम्ब्रेन फंगल इन्फेक्शन होतं त्यासाठी आपण काय करतो अँटीफंगल हे एजंट यूज करतो नायस्टॅटिन. नेक्स्ट फॉर ट्रीटमेंट ऑफ इंटेस्टिनल ऑर अँड इसोफॅगल कॅन्डिडिसिस, ज्यावेळेस तुम्हाला इंटेस्टिनल म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला आतड्या संबंधित किंवा इसोफॅगलमध्ये तुमचं अन्ननलिका ह्या दोन्हीमध्ये ज्यावेळेस किंवा तुम्हाला इन्फेक्शन जाणवतं त्यावेळेस आपण त्याची टॅबलेट फॉर्ममध्ये आपण हे अँटीफंगल ड्रग यूज करू शकतो. अँड थर्ड इज फॉर कॅन्डिडिसिस ऑफ माउथ, ज्यावेळेस तुम्हाला माउथमध्ये इन्फेक्शन होतं फंगल इन्फेक्शन कॅन्डिडिसिसचं त्यावेळेस आपण काय करतो हे नायस्टॅटिन अँटीफंगल एजंट यूज करू शकतो. नेक्स्ट फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन, जे पण नायस्टॅटिन अँटीफंगल एजंट ते फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन आहे त्यामध्ये तुमचं नायस्टॅटिन टॅबलेट, नायस्टॅटिन क्रीम, नायस्टॅटिन आय ड्रॉप, नायस्टॅटिन टॉपिकल पावडर ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला काय होते नायस्टॅटिन अँटीफंगल मार्केटमध्ये अवेलेबल असतं. तुमच्या टॅबलेट फॉर्ममध्ये, क्रीम आणि आय ड्रॉप अँड टॉपिकल पावडरमध्ये. त्याचे ब्रँड नेम आहेत नायस्टॅन, त्यानंतर नायस्टॅफॉर्म, त्यानंतर नायस्टॅडर्मल, हे त्याचे काय ब्रँड नेम ऑफ नायस्टॅटिन अँटीफंगल एजंट. नायस्टॅटिन अँटीफंगल एजंटमध्ये आपण त्याचं बघितलं फर्स्ट इंट्रोडक्शन, त्यानंतर त्याची फिजिकल प्रॉपर्टीज, त्याचे युजेस, फार्मास्युटिकल प्रिपरेशन अँड ब्रँड नेम, हे झालं तुमचं नायस्टॅटिन अँटीफंगल एजंट. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण ॲम्फोटेरिसिन. ॲम्फोटेरिसिनमध्ये इट इज अ मिक्सचर ऑफ अँटीफंगल फॉलेनी, हे पण काय तुमचं मिक्सचर ऑफ अँटीफंगल फॉलेनी. इट इज कंपोज ऑफ 2 स्ट्रक्चरली रिलेटेड फॉलेनी, जे पण तुमचं ॲम्फोटेरिसिन अँटीफंगल एजंट हे काय तुमचं 2 स्ट्रक्चरली रिलेटेड पॉलिनी, 2 स्ट्रक्चर फॉर्ममध्ये काय ते रिलेटेड आहे पॉलिनी. ॲम्फोटेरिसिन ए इज अ कॉन्जुगेटेड टेट्राइनी अँड ॲम्फोटेरिसिन बी इज कॉन्जुगेटेड हेप्टेनी. 2 स्ट्रक्चर फॉर्ममध्ये असतं ॲम्फोटेरिसिन. फर्स्ट इज द ॲम्फोटेरिसिन ए, हे तुमचं कॉन्जुगेटेड टेट्राइनी, टेट्रा मीन्स 4. त्यानंतर सेकंड ॲम्फोटेरिसिन बी कॉन्जुगेटेड हेप्टाइनी. Amphotericin B is less soluble in water, less stable but more active than amphotericin A. Amphotericin B हे स्ट्रक्चर कसं तुमचं लेस सोल्युबल वॉटर असतं, हे वॉटर सोल्युबल हे कमी प्रमाणात वॉटर सोल्युबल असतं, बट मोर ॲक्टिव्ह दॅन ॲम्फोटेरिसिन ए. जे पण ॲम्फोटेरिसिन ए अँटी फंगल एजंट हे याच्यापेक्षा कसं असतं ते ॲक्टिव्ह असतं ॲम्फोटेरिसिन बी. इट इज सो नेम बिकॉज इट इज अन ॲम्फोटेरिक सबस्टन्स अँड इट इज आयसो इलेक्ट्रिक पॉईंट इज वॉटर इनसोल्युबल. ॲम्फोटेरिसिन अँटीफंगल एजंटचं नाव का पडलं तर हे काय तुमचं एक सबस्टन्स आहे, ॲम्फोटेरिक सबस्टन्स आहे ॲम्फोटेरिसिन, त्यामुळे त्याच्यामुळे त्याचं नाव पडलं ॲम्फोटेरिसिन. अँड ॲट इट्स आयसोइलेक्ट्रिक पॉईंट काय आहे ॲम्फोटेरिसिनचं, इट इज वॉटर इनसोल्युबल आहे. ॲम्फोटेरिसिनचा जो पण इलेक्ट्रिक पॉईंट आहे तो काय वॉटर इनसोल्युबल आहे. नेक्स्ट त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज बघा आपण. ॲम्फोटेरिसिन बी ऑकर ॲज अ येलो टू ऑरेंज पावडर. जे पण तुमचं ॲम्फोटेरिसिन बी अँटीफंगल एजंट हे काय तुमचं येलो टू ऑरेंज पावडर फॉर्ममध्ये आढळतं. इट इज ओडरलेस अँड ऑलमोस्ट टेस्टलेस. तुमचा ॲम्फोटेरिसिन बी अँटीफंगलला कुठल्याही प्रकारची ओडर नसते किंवा त्याला टेस्ट पण नसते. इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर. जे पण तुमचं ॲम्फोटेरिसिन बी अँटीफंगल एजंट हे काय असतं तुमचं वॉटर इनसोल्युबल असतं, बट सोल्युबल इन डायमिथाइल सल्फॉक्सिड अँड इन प्रोपिलिन ग्लायकोल.
तुमचं वॉटर सोल्युबलमध्ये हे काय असतं अँफोटेरिसिन बी अँटीफंगल इनसोल्युबल असतं, बट सोल्युबल इन डायमिथाइल सल्फॉक्साईड अँड प्रोफाइलिंग ग्लायकोल याच्यामध्ये काय असतं सोल्युबल असतं. नेक्स्ट त्याची केमिकल प्रॉपर्टीज व्हेन इट इज ट्रीटेड विथ फॉस्फोरिक ॲसिड सोल्युशन. ज्यावेळेस तुमचं अँफोटेरिसिन बी अँटीफंगल एजंट ट्रीट करतो आपण कशाबरोबर फॉस्फरिक ॲसिड सोल्युशनमध्ये ॲड फर्स्ट त्याची केमिकल टेस्ट करायची. आपण टेस्टमध्ये अँफोटेरिसिन बी कंपाऊंड घेतलं, त्यामध्ये आपण जर फॉस्फरिक ॲसिड सोल्युशन ॲड केलं म्हणजे त्याची आपण रिॲक्शन केली तर तुम्हाला आपल्याला काय ऑर्डरचं फॉर्म होतं डीप ब्ल्यू कलर प्रोड्यूस. ओके. नेक्स्ट युजेस. त्याचे युजेस इट इज यूज फॉर सुपरसेशन ऑफ ओरल अँड इंटेस्टिनल कॅन्डिसेस. ओरल अँड इंटेस्टिनल कॅन्डिसेससाठी आपण हे अँफोटेरिसिन अँटीफंगल एजंट यूज करू शकतो. नेक्स्ट आपण त्याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन बघूया. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशनमध्ये फर्स्ट अँफोटेरिसिन बी क्रीम, अँफोटेरिसिन बी ऑइंटमेंट, अँफोटेरिसिन बी इंजेक्शन, अँफोटेरिसिन मिक्सचर. त्याचे म्हणजे जे पण फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन आहे अँफोटेरिसिन बी अँटीफंगल एजंटचे ते कोणकोणत्या फॉर्ममध्ये भेटतं आपल्याला, त्याची क्रीम, ऑइंटमेंट, इंजेक्शन अँड मिक्सचर फॉर्ममध्ये. त्याचं ब्रँड नेम आहे फंगिझोन अँड फंगिलिन. फंगिझोन अँड फंगिलिन इट इज अ ब्रँड नेम ऑफ अँफोटेरिसिन बी. आपण आत्ता बघितलं नॅचरल प्रोडक्टचं एक्झाम्पल अँफोटेरिसिन. अँफोटेरिसिन हे काय तुमचं मिक्सचर ऑफ अँटीफंगल पोलेनी. जे पण तुमचं अँफोटेरिसिन 2 स्ट्रक्चरली रिलेटेड झालं आहे, 2 स्ट्रक्चर फॉर्ममध्ये असतं अँफोटेरिसिन. त्यामध्ये अँफोटेरिसिन ए अँड अँफोटेरिसिन बी. तर दोन्हीपैकी अँफोटेरिसिन बी हे काय तुमचं मोर ॲक्टिव्ह आहे कशापेक्षा अँफोटेरिसिन ए अँटीफंगलपेक्षा. त्यामुळे आपण काय करतो अँफोटेरिसिन बी हे काय करतो आपण अँटीफंगल यूज करतो. ओके. थँक्यू. सो आज आपण बघितलं अँटीफंगल एजंट. त्यामध्ये आपण बघितलं फर्स्ट स्टार्ट तुमचं काय कंटेंट चॅप्टरमध्ये तुमचं इंट्रोडक्शन आणि क्लासिफिकेशन. त्यामध्ये आपण बघितलं अँटीफंगलचं इंट्रोडक्शन. जे पण तुमचं फंगस आहे ते काय तुमचं मायक्रोऑर्गॅनिझम टाईपमध्ये राहतं. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला हे तुमचं जे पण अँटीफंगल इन्फेक्शन हे सिमिलर कसे तुमचं बॅक्टेरियल इन्फेक्शन सेम ॲज इट इज. जनरली द फंगाई जनरली कॅन्डिडीज, त्यानंतर इपिडर्मोफायटोन अँड मायक्रोस्पोरम अँड टेट्राकोफायटोन कॉजेस द इन्फेक्शन हे तुम्हाला इन्फेक्शनमध्ये आढळतं. द एजंट आर अप्लाय. जे पण अँटीफंगल एजंट आहे आपण ते तुमचं ऑइंटमेंट, क्रीम, लोशन, सस्पेन्शन अँड ओरली सुद्धा फॉर्ममध्ये तुम्हाला आढळतं. अँटीफंगल एजंट मीन्स द केमिकल एजंट विच आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन कॉजेस बाय दिस व्हरायटी ऑफ फंगाय ऑन हेअर, म्युकस मेम्ब्रेन अँड स्किन अँड नोन एज अँटीफंगल एजंट. जे पण अँटीफंगल एजंट हे आपण काय करतो इनिबिट और रिड्यूस द ग्रोथ ऑफ फंगाय इन्फेक्शन. ओके. त्यानंतर आपण त्याचे क्लासिफिकेशन घेतले. त्यामध्ये 2 क्लास, सिंथेटिक कंपाऊंड अँड नॅचरल प्रोडक्ट. त्यामध्ये फर्स्ट तुमचं सिंथेटिक कंपाऊंडमध्ये 4 टाईप्स. त्यामध्ये कार्बोक्झिलिक ॲसिड, थायोकार्बोनिलिक डिरेटिव्ह, फिनोलिक कंपाऊंड अँड अझोलर इमिडाझोल. तर त्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितलं कार्बोक्झिलिक ॲसिड डिरेटिव्ह, त्यामध्ये अनडिसायक्लिनिक ॲसिड. त्यानंतर थायोकार्बोनिलिक ॲसिड डिरेटिव्ह बघितलं आपण टोलॅप्टेट. नेक्स्ट तुमचं क्लास आहे त्यामध्ये नॅचरल प्रोडक्टमध्ये आपण बघितलं अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक, त्यानंतर पोलेनी अँटीफंगल अँटीबायोटिकमध्ये आपण बघितलं टेट्रायनिज, त्यानंतर पेंटॅनिज आणि हेप्टॅनिज. त्यामध्ये आपण त्याचं एक्झाम्पल बघितलं नायस्टॅटिन अँड सेकंड इज द अँफोटेरिसिन. त्यामध्ये आपण फर्स्ट अनडिनायक्लिक ॲसिड एक्झाम्पलमध्ये बघितलं तर आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितले, स्टॅबिलिटी, स्टोरेज, युजेस, ऑफिशियल प्रिपरेशन बघितले. त्यानंतर बघितलं आपण टोलॅप्टेट अँटीफंगल एजंट. त्याच्यामध्ये आपण त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज, स्टोरेज, ऑफिशियल प्रिपरेशन. नेक्स्ट क्लास नॅचरल प्रोडक्ट. त्यामध्ये 2 फर्स्ट अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक, त्यानंतर पोलेनी अँटीफंगल अँटीबायोटिक. त्यामध्ये आपण टेट्रानिज बघितलं, आपण नायस्टॅटिन हे एक्झाम्पल बघितलं. त्यामध्ये त्याचे आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या. नेक्स्ट युजेस बघितले, फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन बघितलं, त्यानंतर ब्रँड नेम बघितलं. आणि नेक्स्ट अँफोटेरिसिन एक्झाम्पल. याच्यामध्ये आपण बघितलं त्याचे 2 फॉर्ममध्ये असते, एक अँफोटेरिसिन ए अँड अँफोटेरिसिन बी. बट अँफोटेरिसिन बी अँटीफंगल इज बेटर दॅन अँफोटेरिसिन ए बिकॉज अँफोटेरिसिन बी इज लेस सोल्युबल इन वॉटर, लेस स्टेबल बट मोर ॲक्टिव्ह. म्हणजे जे पण तुमचं अँफोटेरिसिन बी हे काय तुमचं लेस सोल्युबल वॉटरमध्ये आहे
त्याची स्टॅबिलिटी पण लेस आहे, परंतु जे ॲम्पिटोरिसिन एपेक्षा कसं आहे ॲक्टिव्ह आहे, त्यामुळे आपण काय करतो ॲम्पिटोरिसिन बी हे अँटी फंगल एजंट यूज करतो. त्यामध्ये आपण आपण बघितलं फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या, केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या, त्यानंतर फॉर्म्युलेशन बघितले आणि ब्रँड नेम बघितले. थँक्यू.